DXN ने मला काय दिलंय कोविडच्या पिरियडमध्ये, जे आता समीरने सांगितलं, लोक जॉबलेस झाले, मी झाली होती. बट DXN माझ्याकडे असल्यामुळे आहे ना, मी सर्वाइव्ह करू शकले. मला माझा खर्च जो आहे ना, तो मी DXN मुळे चालवला. आणि आज जे मी DXN करते, आपण प्रत्येकाने इथे आहे ना, आपल्याला लिगसी क्रिएट करायची आहे ना, म्हणून करायचं. आज जो माझा जॉब आहे ना, जर मला असं वाटलं की नाही मला नाही यायचं, तर मी दुसऱ्या मिनिटाला तिला सांगू शकते मला नाही करायचंय, मी निघू शकते. उद्यापासून मी येणार नाही आहे ही सांगायची हिंमत मला DXN ने दिली. कारण की मला माहिती आहे, जर मी जॉब सोडला तरी माझा महिन्याचा खर्च थांबणार नाहीये. कारण की माझी मेहनत जी आहे DXN साठी जी मी करते, ते माझं घर इझिली चालवणार. त्याच्यामुळे माझी डिपेंडन्सी आहे ती जॉबवर नाही. आणि असं हे प्रत्येकाला आपल्याला करायचंय. आणि जसं आता AI आहे, नोकऱ्या नाही आहेत, जर आता आपली ही कंडिशन आहे ना, तर आपल्या मुलांची कंडिशन काय असणार आहे? त्यांना मिळणार आहेत का जॉब? मिळतील का? किती आता मी काल व्हिडिओ बघितला होता, नीट क्रॅक केली होती त्या मुलाने, आणि त्याचं सेलिब्रेशन करायला त्याला डान्सही करता येत नव्हता. एवढ्या डिप्रेशनमध्ये जाऊन त्याने नीटची एक्झाम क्रॅक केली. तो टॉपर आहे, पण ते एन्जॉयमेंट आहे ना, ती तो घेऊ शकत नाहीये. मग त्याचं हे जे सक्सेस आहे ना, त्याचा काय फायदा आहे का? आपण आपलं लाईफ एन्जॉय करू शकतो का? नाही एन्जॉय करू शकतो. सो म्हणून आपल्याला DXN आपल्या फॅमिलीसाठी करायचं. आणि मी जे DXN करते ना, ते माझ्या मुलासाठी करते. कारण की उद्या त्याने कितीही शिकू दे, कुठेही काही करू दे, पण मी जी टीम डेव्हलपमेंट करणार आहे ना, त्याचा फायदा माझ्या मुलाला झाला पाहिजे. आणि मी त्याला नेहमी ही गोष्ट सांगते, म्हणजे 2014 पासून मी माझ्या मुलाला एकच गोष्ट सांगते की नोकरीवाला माइंडसेट आपल्याला डेव्हलप नाही करायचं. कारण की नोकरीमध्ये आपण जे त्रास करतो ना, ते उद्या आपल्या मुलांना नको मिळायला पाहिजेत ना. तर आपल्याला DXN डेव्हलप करणं खूप गरजेचं आहे. सो प्रत्येकाने सिरियसनेस घ्यायचा आहे आणि DXN डेव्हलप करायचं आहे.